तर भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मुरित्केमधील नवी दृश्य आता समोर आलेली आहेत। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालेला आहे। मुरित्केमधली काही नवीन दृश्य समोर आली आहेत। यामध्ये कसाबला ज्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं तो कॅम्प पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। मुरित्केमधला हे लष्कर-ए-तोयबाचं सगळ्यात मोठा ट्रेनिंग कॅम्प या ठिकाणी होता। दहशतवादी तळ या ठिकाणी होता। कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालेला आहे। आपण पाहतो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे मिसाईल या ठिकाणी डागण्यात आले त्यामध्ये हा तळ उद्ध्वस्त झालेला आहे। अल्मामीटर आणि लष्कर-ए-तोयबाचं सर्वात महत्त्वाचं हे प्रशिक्षण केंद्र होतं आणि ते आता भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे। माजी पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यामध्ये पाकिस्तानमधले दहशतवादी तळ लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलंय। आज राजनाथ सिंग यांनी ब्रीफिंग करताना असं म्हटल्याचं कळतं की 101 दहशतवाद्यांचा या सगळ्यामध्ये खात्मा झालेला आहे। मात्र ऑपरेशन अद्यापही सुरू आहे असंही सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? नमस्कार। सर्वप्रथम भारतीय सैन्याचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ऑपरेशन सिंदूर हा जो एक प्रत्युत्तर म्हणून आपण कारवाई केलेली आहे दहशतवाद्यांवर, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। अजमल कसाब ह्याने ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं होतं ते मुरित्के हे स्थळ पण कालच्या एअर स्ट्राईकमध्ये समूळ नष्ट केलेलं आहे। त्याचा खरोखर आनंद आहे आणि जी ऑपरेशन सिंदूर हे आपलं सुरू आहे ती अशीच कारवाई सुरू राहावी आणि नुसते काल जे 9 उद्ध्वस्त करून चालणार नाही। आपल्याला पाकिस्तानामध्ये जितके अतिरेकी प्रशिक्षण स्थळं आहेत ती पूर्ण त्याची माहिती घेऊन ती समूळ नष्ट करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्यांचं पूर्ण कंबरडच मोडू शकतो। सर, सर, कसाबचं ट्रेनिंग या ठिकाणी झालं होतं मुरित्केमध्ये, ज्या ठिकाणी कसाबला ट्रेनिंग देण्यात आलं होतं तर तळ पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। भारतासाठी खूप सेन्सिटिव्ह हा विषय होता की ज्यांनी भारतावर हल्ला केला, ज्यांनी मुंबईवर हल्ला केला त्याला ज्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं तो तळ उद्ध्वस्त करणं, या सगळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण मुंबईचं देखील लक्ष होतं। आज या सगळ्याचा भारतानं बदला घेतला असं म्हणायचं। 26/11/2008 रोजी कसाब आणि त्याचे इतर 9 अतिरेकी साथीदार जे आले होते ट्रेनिंग करून, त्यांनी त्यांचं जे ट्रेनिंग होतं ते खरोखरच एकदम पक्का असं ट्रेनिंग होतं आणि त्यांना जे ट्रेनिंग अशा या मुरित्केच्या अतिरेकी प्रशिक्षण याच्यात दिलं गेलं आहे आणि तोच तळ उद्ध्वस्त केला, त्याबद्दल खरोखरच भारतीय सैन्याचं अभिनंदन। आणि एक प्रत्येक मुंबईकर असो किंवा भारतीय असो प्रत्येकाला त्याचा एक निश्चित आनंद झालेला आहे की आपण 26/11 जे अतिरेकी ज्यांनी ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे तो स्थळ जमीनदोस्त केलेला आहे आणि याबद्दल माझ्या मनात असं काही राहणार नाही। मला पण वैयक्तिकरित्या खूप आनंद झालेला आहे आणि कारण की 26/11 जो अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी एक साक्षीदार म्हणून मी तो अनुभवलेला आहे तो प्रकार की अतिरेकी हल्ला कसा असतो आणि मला जे खूप संवेदनशील आहोत की पहलगाम असो किंवा पुलवामा असो, जेव्हा अतिरेकी हल्ले झाले त्यावेळी परिस्थिती कशी होते याचा अगदी जवळून असं आम्ही 26/11च्या वेळेला परिस्थिती पाहिलेली आहे। त्यामुळे माझ्या संपूर्ण भावना त्या अतिरेकी हल्ल्यात झालेल्या, शहीद झालेल्या किंवा मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबियांशी आहे। सर, कसाबला पकडण्यामध्ये त्या टीम मध्ये तुम्ही होता, तर कसाबला कशा प्रकारे या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं, तुम्ही त्याविषयी काही सांगाल? जे 10 अतिरेकी आले होते कसाबसह, आपण पाहिलं असेल की आपल्याला 2 दिवस त्या ठिकाणी त्यांना न्यूट्रल करावं लागलं। म्हणजे ते किती पक्के ट्रेनिंग करून आले होते त्या ठिकाणी आणि रिगरस असं ट्रेनिंग त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं होतं, हे तर निश्चितच झालेलं आहे। आणि जेव्हा कसाब आणि त्याचा जोडीदार अबू इस्माईल हे स्कोडा कारमधनं गिरगाव चौपाटी या ठिकाणी आले तेव्हा आमचे जे टीम होते, आमच्या टीममध्ये होते शहीद तुकाराम ओंबळे होते, संजय गोविलकर होते, भास्कर कदम होते
आम्ही त्यांना इंटरसेप्ट करून त्यांना शरण येण्यासाठी सांगितलं होतं, परंतु त्यांनी आमच्यावर गोळीबार केला. त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही पण त्याला गोळीबार करून अबू इस्माईल त्याला आम्ही स्कोडामध्ये ठार मारला. आणि कसाबला जिवंत पकडण्यामध्ये आपले तुकाराम ओंबळे साहेबांचं खूप मौल्यवान असं त्यांचं कार्य होतं त्या ठिकाणी. आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु हे करत असताना हे पाहिलं की कसाब आम्हाला जिवंत मिळू शकेल अशी त्यांनी व्यवस्था करून ठेवली होती. असे हे आमचे शूरवीर त्या ठिकाणी शहीद झाले होते. त्यामुळे अतिरेकी हल्ला मग तो कुठेही असू दे, देशाच्या किंवा जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, थोडं त्या बाबतीत खूप संवेदनशील व्हायला होतं आम्हाला. कारण की 26/11ची रात्र आम्ही विसरूच शकत नाही. अगदी डोळ्याच्या समोर ती घटना तरळून जाते आणि मग त्याच्यात किती नुकसान होतं हे आम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे. किती दुःख कुटुंबियांना भोगावं लागतं ते आम्ही लिहिलं आहे. सर या सगळ्यामध्ये कसाबची चौकशी करताना कधी मुरीद के किंवा लष्कर तोयबाच्या कुठल्या तळासंदर्भातली काही माहिती मिळालेली होती भारताला? आम्ही कसाबला पकडल्यानंतर त्याचा तपास या दुसऱ्या म्हणजे क्राईम ब्रांचने केला होता. आणि त्यावेळी असं ऐकू होतं की मुरीद के या ठिकाणी हे जे 10 अतिरेकी आले होते तिकडेही त्यांचं ट्रेनिंग झालं होतं आणि काही इतरही ठिकाणी ट्रेनिंग झालं असं ऐकण्यात होतं. परंतु कुठेही असू दे, परंतु ते पाकिस्तान पुरस्कृत असे हे अतिरेकी होते आणि अशा देशामध्ये ते प्रशिक्षण घेतात. त्यामुळे ते प्रशिक्षण स्थळ समूळ नष्ट करणं आणि पाकिस्तानला एक स्ट्रॉंग संदेश देणं, जो आपण काल ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला आहे आणि भविष्यातही असे आपण देणं आवश्यक आहे असं मला पर्सनली वाटतं. सर धन्यवाद खूप, तुम्ही आमच्याशी बोललात. या ठिकाणी तुम्ही 26/11च्या आठवणी या ठिकाणी सांगितल्यात त्याबद्दल.